महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित तिन्ही दुरुस्ती विधेयकावर आज दुपारी 4 वाजता मतदान होणार। परिसीमन सुधारणा विधेयकावर काँग्रेसचा आक्षेप तर विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार। चर्चेसाठी 12 तासांचा वेळ, अमित शहांचं प्रत्युत्तर। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे कोणत्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाही। नियम साफ असल्याने शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। डिलिमिटेशन विरोधात तामिळनाडूमध्ये पहिली ठिणगी। मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी जाळली विधेयकाची कॉपी। काळ्या रंगाचा ड्रेस घालून विधेयकाची कॉपी जाळत काळा झेंडा फडकवत केली घोषणाबाजी। देशाच्या हितासाठी खरा निर्णय घेणं महत्त्वाचं। मोदीजींवर आंतरराष्ट्रीय दबाव जास्त आहे। 543 मधून महिलांना 33% आरक्षण का दिलं जात नाही। परिसीमन पण होणार नाही, पण काळा टिळा पण कामी येईल। मोदींनी केलेल्या टीकेवर प्रियंका गांधींचा पलटवार। विधेयकांमुळे कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही। विधेयकावरून भ्रम पसरवला जातोय। प्रियंका गांधींच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं उत्तर। दक्षिणेकडील राज्यांची खासदार संख्या 129 वरून 195 पर्यंत जाईल, शहांचं उत्तर। नारी शक्ती नसून हे भाजप शक्ती विधेयक। भाजपाला हे विधेयक लादायचंय। आम्ही हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। सत्तेत राहण्यासाठी भाजपनं विधेयकं आणली, अखिलेश यादवांची प्रतिक्रिया। तर एसआयआरच्या नावाखाली मतं कमी केलीत, अखिलेश यादवांचा आरोप। भाजपच्या राज्यात महिला सर्वाधिक दुखी असल्याचंही मत व्यक्त। आदित्य ठाकरेंच्या उल्लेखावरून लोकसभेत मोठा गोंधळ। कुलदीप सेंगर, बृजभूषण सिंग यांची नावं घेत असतील तर आदित्य ठाकरे यांचं देखील नाव घ्यायला पाहिजे। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचं वक्तव्य। यानंतर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आक्रमक। दुबेंवर कारवाईची अरविंद सावंत यांची मागणी। निशिकांत दुबेंनी संसदेत आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप वाह्यात। निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर प्रियंका चतुर्वेदींची टीका। निशिकांत दुबेंना लाज वाटायला पाहिजे, चतुर्वेदी यांची टीका। लोकसभेत निशिकांत दुबेंसोबतच्या वादानंतर अरविंद सावंतांना ठाकरेंचा फोन। लोकसभेत काय झालं असं उद्धव ठाकरेंनी विचारलं, अरविंद सावंतांची माहिती। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान। 23 एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार। 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार, तर 12 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान। बारामतीत रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार। रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवार विजयी होणार असल्याचा रोहित पवारांना विश्वास। सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्टाईलप्रमाणे काम करतील असंही केलं वक्तव्य। प्राजक्त तनपुरेंनी प्रत्यक्षरित्या कर्डिलेंना पाठिंबा द्यावा। विधान परिषद अध्यक्ष राम शिंदेंचं प्राजक्त तनपुरेंना आवाहन। राहुरीतील अक्षय कर्डिलेंच्या प्रचार सभेत राम शिंदेंचं आवाहन। अमित ठाकरे आजपासून 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर। जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अमित ठाकरे यांचा पहिलाच दौरा। आज सकाळी शहर कार्यालयात बैठक घेणार। भाजपच्या मिशन बंगालला सुरुवात। मुख्यमंत्री फडणवीस पश्चिम बंगालच्या प्रचारात उतरणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पश्चिम बंगालमध्ये आज 4 प्रचार सभा। पश्चिम बंगालच्या स्टार प्रचारकांच्या यादीत फडणवीसांचं नाव। महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य। जर एखाद्या चालकाला मराठी भाषेचं ज्ञान नसल्याचं आढळलं तर त्याचा परवाना रद्द केला जाणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। मित्रपक्षाचे आमदार असले तरी अन्यायाविरोधात लढणार। नरेंद्र मेहतांवरील प्रश्नावर प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। 7-11 कंपनीच्या तक्रारींसाठी सरनाईक स्वखर्चानं वकील आणि आर्किटेक्टची टीम नेमणार। सरनाईकांची प्रतिक्रिया। नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर रॅकेट प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका। धर्मांतर प्रकरणातील प्रलंबित प्रकरणात नाशिकमधील घटनेचा उल्लेख करत नवीन अर्ज दाखल। सरकारनं बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद मानून कारवाई करण्याची मागणी। नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर रॅकेट प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका। फसवणूक किंवा दबाव टाकून केलेलं धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षतेला धोका असल्याचं न्यायालयानं घोषित करावं, अशी मागणी।
अमरावती अत्याचार प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक। पीडित तरुणीशी अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चर्चा करणार। ज्या मुलींचे फोटो समोर आले त्या सर्व 8 पीडित मुली मुस्लिम। पोलीस अधीक्षकांची माहिती। गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टी प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक। संगमनेरच्या वडगाव पान इथल्या भोंदू गडगे विरोधात अन्नीस आणि ग्रामस्थ आक्रमक। संगमनेर पोलीस ठाण्यात वडगाव पान ग्रामस्थ एकवटले। ग्रामस्थ भोंदू गडगे विरोधात तक्रार दाखल करणार। दत्तधाममध्ये वैदिक प्रक्रियेतून आजार बरे होतात, कॅन्सरही बरा होतो। 7 दिवसांपासून माझ्या विरोधात निगेटिव्ह बातम्या सुरू। भोंदू बाबा गडगेची प्रतिक्रिया। अकोला महापालिकेतील भाजप आणि शिंदे गटातील राडा प्रकरणात शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांना अटक। भाजपचे स्थायी समिती सभापती अग्रवाल यांच्या तक्रारीवरून अटक। पुण्यामध्ये फ्रूट जिहादचं प्रकरण। केमिकल वापरून बनवलेला आंब्याचा पल्प कमी किमतीत विकला जातोय। फ्रूट जिहाद प्रकरणाची चौकशी व्हावी, आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। जपानी मालकी असलेल्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा फडकणार। शार्प इंडियामधील कंपनीत आता पुण्यातील मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75% मालकी असणार। स्मार्ट सर्व्हिसेसचे मालक आणि उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांचा जपानमध्ये करार। अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना मदत जाहीर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 53,83,00,000 रुपयांचं वितरण। INCA अवॉर्डमध्ये मराठी सिनेमा विभागात उत्कृष्ट कलाकार म्हणून दिलीप प्रभावळकरांचा सन्मान। पहिल्या इंडियन नॅशनल सिने अकादमीचं मुंबईत आयोजन। INCAने चित्रपट उद्योगांना एकाच राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आणलंय। अकोला जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला। तापमानानं 44°C टप्पा ओलांडलाय। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। मीरा भाईंदरचा प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी आयुक्त राधा विनोद शर्मांचा ॲक्शन प्लॅन। आयुक्तांचा शहरात पाहणी दौरा। स्वच्छ सर्वेक्षणात देशात पुन्हा अव्वल येण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, प्रशासनाचं आवाहन। अकोल्याच्या बाळापूरमध्ये मदरसा शिक्षकाकडून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग। मौलाना इब्राहिम नवाब असं विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचं नाव। बाळापूर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल।